नमस्कार. मी प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आज नवीन वर्षाच्या सर्व माझ्या श्रोत्यांना अनेक अनेक शुभेच्छा. तर मंडळी, प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर आजपर्यंत 80पेक्षा जास्त कथा तुम्ही ऐकल्या असतील. ज्यांनी कोणी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, कृपया चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि आता ऐकूया माझी नवीन कथा, गुरुदक्षिणा. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. आणि आता ऐकूया माझी नवीन कथा, गुरुदक्षिणा. सरांच्या घराच्या दारात मी ट्रक उभा केला आणि पुस्तकांचा गठ्ठा घेऊन खाली उतरलो. सर यावेळी त्याच्या लायब्ररीत असणार हे मला माहीत होते. घराच्या पुढील बाजूला असलेल्या लायब्ररीत सर लिहित होते. मी सराईतपणे आत गेलो आणि मी आणलेली पुस्तके शेल्फवर ठेवली. सरांनी एक कटाक्ष माझ्याकडे टाकला आणि लिहिता लिहिता बोलले, केव्हा आलास? आत्ताच येतोय, अजून घरी नाही गेलो. आणि परत कुठे आणि केव्हा केव्हा जाणार? उद्याच निघणार म्हणतोय इंदोराच्या बाजूला. तुम्हाला का आणायचे काय? मला काही नको रे बाबा, फक्त एवढंच सांगतो, सांभाळून गाडी चालव. आणि एवढी पुस्तकं नेतोस ती वाचतोस कधी? ट्रक थांबला की पुस्तक हातात घ्यायचं, रात्री झोपताना वाचायचं. बाकीचे ड्रायव्हर ट्रक थांबला की दारू पित्यात, पानं बेडी होत्यात आणि काय काय करत्यात. मला कसली व्यसनं नाहीत ना, फक्त पुस्तकं वाचायला आवडतात आणि कविता करतो मोडक्या तोडक्या. सर, तुम्हाला माझी एकदा कविता दाखवीन म्हणतो. दाखव तुझ्या कविता. तुझं कौतुक वाटतं मला सखाराम. ट्रक चालवतोस, दिवस दिवस बाहेरगावी जातोस, कुठं काय मिळेल ते खातोस, कुठंही झोपतोस आणि पुस्तकं वाचतोस, कविता पण करतोस. तुमचा आशीर्वाद आहे म्हणून जमतंय थोडंफार. बरं, पुस्तकं नेऊ? सरांनी मान हलवतात मी हातात मावती लेवटी नवीन पुस्तकं उचलली आणि बाहेर पडलो. ट्रक सुरू केला आणि घराकडे निघालो. घरी म्हातारा, म्हातारी आणि बहीण वैजू वाट पाहत होती. ट्रकचा आवाज ऐकतात म्हातारी बाहेर आली. वाट बघत होती, सकाळी येणार नवं. वाटेत थांबलेलो जोगळेकर सरांकडे. बुक द्यायची, दुसरी घ्यायची. मी पुस्तकं घेऊन घरात शिरलो. बाकावर पुस्तकं ठेवली आणि बाटली घेऊन विहिरीवर गेलो. गार पाण्याच्या बाटल्या अंगावर ओढल्या. खूप बरं वाटलं. 12 दिवसानंतर घरात येत होतो. बेंगलोर, उटी, परत येताना गोव्याचा माल भरला. परत संकेश्वर करत घरी पोहोचलो. रोजची एका बाटलीत आंघोळ, कुठंतरी हायवेला, नाहीतर सदानीच्या मोठल्यावर. काय मिळेल ती डाळ भात खायची, नाहीच्या चहा पावावर दिवस काढायचा. सोबतचा क्लिनर सुम्या, त्याला मात्र बरं खायला द्यायचं. या कटकटी प्रवासात आनंद म्हणजे ह्या पुस्तकांचा. सर भेटले म्हणून पुस्तकं वाचायला मिळतात. सर, जोगळेकर सर. एकदा त्यांची बस हायवेला ब्रेकडाऊन झाली म्हणून ट्रकाला कोणाला हात दाखवत होते. माझं नशीब म्हणून मी ट्रक थांबवला आणि सरांना आत घेतले. साताऱ्यापासून गावापर्यंत सरांशी बोलत बोलत आलो. सरांना कळलं की मला वाचायला आवडते पण पुस्तकं मिळत नाही. तेव्हा सर म्हणाले, अरे ये माझ्या घरी, ये, हवी तेवढी पुस्तकं घेऊन जा, परत आण, दुसरी घेऊन जा. त्यापासून पुस्तकं नेतोय, वाचतोय, सरांची ओळख वाढती आहे, चाललंय, बरं चाललंय. दुसऱ्या दिवशी मी नागपूर, इंदोरच्या दिशेने निघालो. रात्र झाल्यावर एका धाब्यावर थांबलो. या मार्गावरील बरेच ट्रक आपले ट्रक थांबवून आराम करत होते. मी आंघोळ केली, जेवण केलं आणि वही काढली. जानेवारी महिना होता. वाटेत झाडांची पानगळ झालेली दिसत होती. वहीवर लिहू लागलो. पानगळ सुरू झाली आणि पानाचे रंग बदलायला लागले. पोपटपंटी पानं हळदीची कशी झाली याचा शोध करता करता लक्षात आलं, पावित्र्य पसरत चाललंय लक्षात यायला लागलं. वाऱ्याच्या हलका झुळुकानी पानांचे रंगीबेरंगी पक्षी झाडावरून दिसत होते. वाऱ्याचा दोर तुटला की पक्षाचे हे पतंग तिथंच कुठं कुठं स्थिरावत होते. मी कविता लिहित राहील.
आता रोज कविता लिहायच्या आणि परत गेलो म्हणजे सरांना दाखवायच्या असे मनातल्या मनात ठरवीत होतो. इंदोर नागपूर करत मी गावी आलो. सरांना कविता वाचून दाखवली. सर खुश झाले. छान कविता लिहितो सखाराम, पण तुझे उच्चार बरोबर नाही. किती शिक्षण झालंय तुझं? 10वी नापास. अरे 10वी नापास, पण तुझे विचार आहेत सखाराम चांगले, आणि मुख्य म्हणजे तुझं वाचन लेखन याची तुला आवड आहे. सध्याचे शिक्षक प्रोफेसर्स एवढे पगार घेतात, पण त्यांना वाचन करावं असं वाटत नाही बाबा. मला तू पुढे शिकावंस असं वाटतं. पण सर मी 10वी नापास आहे ना. अरे यासाठीच मुक्त विद्यापीठ आहे ना. आपल्या जिल्ह्याच्या कॉलेजमध्ये मुक्त विद्यापीठाची शाखा आहे. तिथे सर्व ते सर आहेत बघ, त्यांना भेट. मी त्यांना फोन करतो. तू हा ट्रकाचा व्यवसाय चालू ठेवून तुझा अभ्यास करून तू परीक्षा देऊ शकतोस. मग सर मला जमेल? अरे का नाही जमणार, तू कर तर. बरं सर, मी भेटतो सर्व ते सरासनी. मी सर्व ते सरांना भेटायचं ठरवलं. जोगळेकर सरांनी त्यांना फोन केलेलाच होता. त्यांनी माझे 10वीचे मार्कलिस्ट पाहिले आणि मला आर्ट्सला ऍडमिशन दिले. मी आनंदाने मोहरून गेलो. प्राजक्ताच्या झाडाप्रमाणे गदगदून गेलो. मी ट्रक चालवत होतो आणि बीएचा अभ्यास करत होतो. मुक्त विद्यापीठाची पुस्तके यायची आणि त्याचा अभ्यास करायचा. काही समजले नाही तर जोगळेकर सरांना विचारायचं. जोगळेकर सर शिकवायचे ते कानात साठवून ठेवायचे. वर्षातून एकदा परीक्षा फी भरायला कॉलेजमध्ये जायचं आणि परत फक्त परीक्षेला जायचं. वेळ मिळेल तेव्हा कविता करायच्या. माझ्या ट्रकच्या डिकीत कायम पुस्तकं असायची. ट्रक व्यवसायात चांगले पैसे मिळत होते, त्यामुळे घरचे खुश होते. पण मी खुश नव्हतो. मला कुसुमाग्रज, पाडगावकर, गुलजार खुणावत होते. कविता मनात उसळत होते. भल्या पहाटे आपल्या किलबिलटानं पक्षी जाग करतात झाडाला आणि निघून जातात चारा पाण्याच्या शोधात. कार्प गाऱ्याने सरसळत झाड पान न पान ऊर्जेने लाजवतं. अशा कविता एक एक दुसऱ्या दुसऱ्या दुसऱ्या. बीएची पहिली 2 वर्ष पास करत मी मुक्त विद्यापीठाचा ग्रॅज्युएट झालो. केवढा आनंद झाला. मला वाटले 10वी नापास ट्रक ड्रायव्हर एवढा शिकला. मी पेढे घेऊन जोगळेकर सरांना भेटायला गेलो. सरांनाही खूप आनंद झाला. पण सर म्हणाले, मी तुझे पेढे घेणार नाही. कारण तू हुशार आहे, तुला पुस्तकांची आवड आहे, तुला पुढे शिकावं लागेल. या शिक्षणामुळे तुला नोकरी मिळेल, तुझी पुस्तकं छापली जातील. हे सर्व जेव्हा होईल तेव्हाच मी पेढे घेईन. तू MA ला ऍडमिशन, ते पण पुणे युनिव्हर्सिटीत. पण सर माझा ट्रक आहे, त्याच्यावर माझं कुटुंबाचं पोटपाणी. सखाराम काहीतरी मार्ग काढावाच लागेल. शिक्षण आहे तर शिक्षण मिळण्यासाठी त्याग हा करावाच लागतो. होय सर म्हणत मी सरांच्या घराबाहेर पडलो. काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार. सर माझ्यासाठी सांगत होते पुढे शिक म्हणून. तोपर्यंत पेढे घेणार नाही म्हणाले. काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा. मी पुण्याला पोहोचलो. युनिव्हर्सिटीतून मराठी विभागात गेलो. इथे सर्व मॉडर्न कपड्यातली मुली. सरांनी चिठ्ठी दिली होती. तेथील कोसंबी नावाच्या प्राध्यापकांना भेटलो. सरांची चिठ्ठी दिली. त्यांनी प्रवेश परीक्षेला बसायला सांगितले. 2 दिवसांनी ती परीक्षा दिली आणि गावी आलो. परत ट्रक भरला आणि कोकणात फणस भरायला गेलो. त्या दिवशी कोसंबी सरांनी फोन करून तू प्रवेश परीक्षा पास झाल्याचे कळवले. प्रवेश घ्यायची सूचना केली. मी परत जोगळेकर सरांकडे धावलो. सरांना आनंद झाला. पण मी विचार करत होतो, आपल्या ट्रक धंद्याचे काय, 2 वर्षे खर्चाचे काय, घरी 3 माणसं आहेत त्यांच्या पोटापाण्याचे काय. मी माझ्या म्हातारीला सांगितलं ट्रक विकतो म्हणून आणि 2 वर्षे पुण्याला शिकायला जातो. म्हातारा माझ्या अंगावर झाला. आम्ही काय खायचं म्हणून, आणि डॉक्टर औषध पाणी बहिणीचं लग्न कसं होणार. पण माझी म्हातारी माझ्यासाठी राहू जाऊ दे, त्यास शिकू दे. आपल्यात कोणी एवढं शिकला नाही. काढू कसा तरी 2 वर्ष. लहानपणापासून कष्ट करतोय माझा पोर. हॉटेलात भांडी घासतोय, त्याने चॉकलेट विकली बसमध्ये, ट्रकवर हिंडतोय. काढू कसं तरी. मी ट्रक विकला आणि ते पैसे आईच्या नावावर ठेवले आणि पुणे गाठले. कोसंबी सरांना भेटून ऍडमिशन घेतली. गावाकडची काही मुलं सोमवार पेठेत राहत होती, त्यांच्या सोबत राहू लागलो. जोगळेकर सरांनी कोसंबी सरांना मला पार्ट टाइम नोकरी म्हणायला सांगितली होती. कोसंबी सरांनी एका बंगल्यातील झाडांची निगा ठेवायचं काम मिळवून दिलं. आता मला थोडे पैसे मिळू लागले. मी एका हॉटेलमध्ये रात्रीचा वेटर म्हणून काम करू लागलो.
दोन्ही ठिकाणी मिळून माझा खर्च कसा तरी भागत होता. युनिव्हर्सिटीत 101 प्रोफेसर शुद्ध बोलणारे, सोबतची सर्व मुलं पण शुद्ध बोलणारी, त्यामुळे माझी भाषा सुधारली. त्यात माझी कविता माझ्यासोबत होती. माझ्या कविता माझे वर्गमित्र वाचत होते. या कविता प्रोफेसर लोकांनी पण वाचल्या. त्याने पुण्यातील एका प्रकाशकाला माझ्या कविता दाखवल्या आणि माझा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला. माझं शरदाचं चांदणं कविता संग्रह मी जोगळेकर सरांना अर्पण केलं. सर, तुम्ही माझ्यावर शरदाचं चांदण बरसलात म्हणून एक ट्रक ड्रायव्हर कमी झाला. माझ्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाला सर पुण्यात आले. त्यांच्याच हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. MA झाल्यावर मी नेट परीक्षा दिली, त्यात उत्तीर्ण झाले. जोगळेकर सरांनी अभिनंदन केले, पण सर म्हणाले, अजून मी तुझ्याकडून पेढे घेणार नाही, कारण अजून मोठा आहो. माझ्या लक्षात आलं, सरांना मी अजून शिकायला हवं. मग मी विषय निवडले. माझे आवडते कवी गुलजार यांच्या कवितांवर मी मराठीत काम करू लागलो. सरांनी मुंबईचे गाईड मिळवून दिले. शेवटी मी डॉक्टर सखाराम गोंधळे झालो. युनिव्हर्सिटीत शिकवू लागलो. आता मी गाडी घेऊन सरांना भेटायला गेलो. सर वृद्ध झाले होते. डोळ्यांनी व्यवस्थित सरांना दिसत नव्हते. मी पेढे पुढे केले. सरांनी यातील 2 पेढे उचलले. एक मला भरवला आणि एक आपण खाल्ला. सर म्हणाले, सखाराम, तू ग्रॅज्युएट झालास तेव्हा पेढे आणलेस, पण मी घेतले नाही, कारण मला तुला एवढ्यावर थांबवायचे नव्हते. तुझी पुस्तके आणि कविता यांची आवड मला समजत होती. त्यात तू मोठा होशील हे मला माहीत होते. गुरुला आपला शिष्य मोठा होण्याचा मोठा आनंद असतो. तुझा कविता संग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर अजून तुझे 2 कविता संग्रह प्रसिद्ध झाले. तू डॉक्टरेट मिळवलीस, ती पण कविता या विषयात. एका गुरुला यापेक्षा दुसरी गुरुदक्षिणा नको असते. एक ट्रक ड्रायव्हर आज युनिव्हर्सिटीत शिकवतो, यापेक्षा मोठा आनंद तो कसला. मी सरांच्या पाया पडलो आणि माझी एक कविता म्हणू लागलो. हरवलेल्या गोष्टी स्वतःलाच हरवतात की माणसाकडून हरवतात? हरवलेल्या गोष्टी स्वतःच हरवतात की माणसाकडून हरवतात? माणसांना कंटाळता निघून जातात पाय न वाजवता, की माणसानं अलगद सोडवतात त्यांचं बोट? हरवलेल्या गोष्टी. मी कविता वाचत होतो आणि सर डोळे मिटून ते ऐकत. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.